आपल्या चॅनलवर ना 985 सबस्क्रायबर्स झाले आहेत. तर बघूया 1000 सबस्क्रायबर्स आजच्या दिवसात होत आहेत की नाही. वेदशास्त्रा माझी तू मंगलमूर्ती अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती भक्ता लागी. तर आपण ना आपल्या चॅनलवर ना 1000 सबस्क्रायबर पूर्ण केले आहेत. सो ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की आणि तेव्हा ना त्याच्या पाठून प्रहार झाला. जी मूर्ती होती ना ती गणेश पुहे इथे ही स्थापन झाली. नाकुआ गणपती बाप्पा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा संकल्प एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये ना तुम्ही आमचा प्रवास पाहिला असेल मुंबई टू गणपतीपुळे बाय गणेश कृपा ट्रॅव्हल्स. आणि त्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी लास्ट सांगितलेलं की आपला स्टे होतो भक्त निवास इथे. पण ना देवाची काहीतरी वेगळी इच्छा होती. सो आता मी आहे हॉटेलमध्ये आणि ह्याचा किस्सा ना तुम्हाला मी नंतर सांगेन. आधी आपण ना गणपतीपुळे मंदिराचं दर्शन करून घेऊया. सो ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी गणपतीपुळे मंदिराचं दर्शन, त्याची आख्यायिका, तर सर्व डिटेल्स मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यासोबत ना इथे राहण्याची सोय असेल किंवा इकडे जवळपास काय ठिकाणे आहेत तुम्हाला फिरता येईल हेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. त्याचसोबत ना आपल्या चॅनलवर ना 985 सबस्क्रायबर्स झाले आहेत. तर माझी अशी इच्छा आहे की आजच ना दर्शन झाल्यावर ना 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण होऊन दे. तर बघूया 1000 सबस्क्रायबर्स आजच्या दिवसात होत आहेत की नाही. जर झाले ना तर तुम्हाला मी नक्की सांगेनच. जेव्हा ही व्हिडिओ येईल ना तेव्हापर्यंत झाले असतीलच. सो दिसतंय माझ्या पाठी हॉटेल साई लंबोदर. तर इथे मी स्टे घेतला आहे. तर ह्याचा ना रूम टूर ना मी तुम्हाला नंतर देणार आहे जसं मला सांगितलं. आणि माझ्यासोबत आहे ना आज रोहन आहे. तर रोहन आहे ना आपल्यासोबत पुढचे काही ब्लॉग असणार आहे. तर चला आधी आपण जाऊया गणपती मंदिरात, दर्शन करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. हा जो तिटा दिसतोय तर हा रस्ता जातो मंदिराकडे. इथून मंदिर ना 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे. हा जातो जयगड आणि हा जातो भक्त निवास. तर इथून मंदिर ना 5-10 मिनिटाच्या अंतरावरच आहे. आधी आपण ना नाश्ता करूया कारण की खूप भूक लागली, सकाळपासून काही खाला नाही आहे. तर इथे ना साई कृपा हॉटेल आहे. तर तेही हॉटेल आहे ना गणेश कृपा डिवलेक्स. गणेश कृपा डिवलेक्स. तर त्याचाही किस्सा आणि त्याचा किस्सा एकच आहे. तर तुम्हाला ना थोडा एक वेगळा किस्सा आहे म्हणजे तर तुम्हाला नंतरच सांगेन मी. सो आधी हॉटेलमध्ये जाऊन जेवूया. आणि सगळ्यांना स्पॉन्सर आहेत, आम्ही 1 रुपयाही भरला नाही आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, आमच्या तोंडात सारखं साईबाबांचं नाव काय येतं. आम्ही जोगेश्वरी करणार, साईबाबांची मंदिरं भरपूर आहेत तिकडे म्हणून असं आहे. पण आता गणपतीचं नाव घेऊया. तर आपण गणपतीच्या मंदिरात चालतोय. चला जाऊया. सो आपल्यासोबत ना आपले रोहनचे मामा आहेत. तर तुमचं नाव काय? महेश राणे. तर हे रोहनचे ना सख्खे मामा ना, तर सख्खे मामा आहेत आणि ह्यांचं हॉटेल आहे. सो दादानेच आम्हाला ना इथे स्टेचं पण आम्हाला करून दिलं आहे. आणि आमचं सर्व जेवण खाणं काय बोलतो रोहन, सर्व फुकट तिथे आम्ही प्रकट. तर चला या मंडई कांदे पोहे खायला. ब्लॉग बघितल्यानंतर कारण ब्लॉग त्यासाठीच बनवतो जेणेकरून तुम्ही ह्या हॉटेलला व्हिजिट करा. कारण की आतापर्यंत तरी स्टाफ पण चांगला आहे, सर्व चांगलं आहे. तुम्हाला मी रूम टूर देईनच, त्यासोबत जेवण वगैरे सर्व चांगलं आहे. तर नक्की व्हिजिट करा. गणेश कृपा आणि ते कोणतं साई लंबोदर. ठीक आहे, लोकेशन मी ॲड करीन डिस्क्रिप्शनमध्ये. सो हा मेन रोड आहे आणि हा गेट आहे गणपतीपुळेतला. तर गेट ना ॲक्च्युली खूप आहेत, तर हा त्यातला एक गेट आहे. तर चला आधी आपण दर्शन घेऊया आणि तुम्हाला सर्वांना आख्यायिका या मंदिराची सांगतो मी. कारण खूप एक वेगळीच हिस्ट्री आहे, एक वेगळाच इतिहास आहे या मंदिराचा. तो मी जाणून घेतला आहे, तो तुम्हाला मी सांगतो. आधी आपण दर्शन घेऊया आणि ना एक खूप मोठी खुशखबर पण आहे, ती तुम्हाला ना दर्शन घेतल्यावर सांगतो. सो आपल्या समोरच आहे गणपतीचं मंदिर, हे बघा. आणि त्याच्या पाठी समुद्र आहे आणि हे पार्किंगसाठी एरिया आहे. आपण ह्या रोडनी आलो आणि आता आपण जाणार आहे ह्या रोडनी दर्शनाला. सो जस्ट ना मी एंट्री केली आहे गेटनी आणि राईट साईडला ना समुद्र आहे, नारळाची झाडं आहेत
आणि समोरच मंदिर आहे. मी ना भावानू खूप एक्साइटेड आहे. कारण की ना लहानपणापासून ना ड्रीम होती इथे यायची. तेव्हा केव्हा झाला नाही, बट आज ना ती कम्प्लीट होते आहे यूट्यूबच्या माध्यमातून. सो खूप भारी एक्सपिरियन्स आहे. जसं ना मला फील होतं तसं मी तुम्हाला सांगत चाललो आहे, जेणेकरून ना तुम्हाला ही माझी भावना समजतील. तर चला दर्शन घेऊया. आपल्याला काही भाविक भेटले आहेत. दादा तुम्ही कुठे आलात? कोल्हापूरहून आलात. कधी आलात? सकाळी 3 वाजता 3 वाजता. खास याडी देवाला भेटायला. झालं दर्शन? आता अंघोळ केली, आता दर्शनाला जाणार. अच्छा, अंघोळ करून तुम्ही दर्शनाला जाणार काय? ओके. सो कसा अनुभव कसा आहे इथे आल्यावर? बघून एक चला बघून येतो मग. चला चला. चला. पप्पाला भेटायला चालल्यावर म्हटल्यावर ना नारळ आणि आपण जास्वंदी बंदच घेणं. आता कसं आहे 50 रुपये ना, तर मग एक दे ना. चांगलं पण म्हणतोय. हे वाला काय चांगलं म्हणा. हे घेऊ. पाणी असेल ना नारळमध्ये? ठीक आहे चालेल. पेमेंट नंतर करू. नारळ घेतलाय, जास्वंदीचा हारही घेतलाय आणि फुलंही आहेत. दुर्वा तर असणारच. सो आतमध्ये ना कॅमेरा अलाउड नाही आहे. तर जेवढं जमेल तेवढं मी शूट करीन आणि बाकी शूट नाही करणार, कारण की ना रूल्स फॉलो करायचे. सो आपण ना दर्शन केल्यावर भेटूया. वेदशास्त्रा माझी तू मंगलमूर्ती, अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती, भक्ता लागी देसी विद्याभिमती, मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती. सो मित्रांनो, आपल्याला इथे काही भाविक भेटले आहेत. तर दादा तुम्ही कुठून आलात? सोलापूर. इतक्या लांबून कधी आलात? आज आलात की काल आलात? झालं दर्शन मग? कसं वाटलं? कसा अनुभव आहे? मोरया. चला मग भेटू आपण. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सावंत संकल्प नाकुआ गणपती बाप्पा. सो मित्रांनो, जस्ट ना दर्शन झालंय आणि एक गोष्ट आहे जी तुम्हाला मला सांगायची आहे. तर आपण ना आपल्या चॅनलवर ना 1000 सबस्क्रायबर पूर्ण केले आहेत. तर ना खूप एक्सायटेड आहे मी, कारण काल ना 950 सबस्क्रायबर होते आणि आज इथे आल्यावर ना ते 1000 झाले. तर तुम्ही योगायोग म्हणा की काही म्हणा, मला माहीत नाही, पण आज ना आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर झाले आहेत इथे येऊन. सो एक कनेक्शन असतं ना बाप्पाने आपल्यामध्ये, ते आज जाणवलं कुठेतरी. आणि ज्यांनी पण आतापर्यंत सपोर्ट केला आहे, सबस्क्राईब केलं आहे चॅनल, त्या सर्वांसाठी धन्यवाद. लव यू मित्रांनो. असा सपोर्ट करत राहा पुढपर्यंत. सो ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की इथे ना रत्नागिरीमध्ये एक पावस करून एक ठिकाण आहे. तिथे ना गणेश गुहे करून एक गणपतीचं मंदिर होतं. तर तिथे ना धार्मिक कारणामुळे ना तो गणपती म्हणतात की चालत इथे आला आणि तेव्हा ना त्याच्या पाठून प्रहार झाला, तो त्याच्या सोंडावर पडला. सो त्यानंतर ना जी मूर्ती होती ना ती गणेश पुहे इथे ही स्थापन झाली. ती जी सोंड होती ना ती सोंड स्थान म्हणून इथे वरच्या भागावर आहे. सो हिची अशी आख्यायिका आहे की इथे नाही तुम्ही इथे जर आलात ना तरी तुम्हाला इथे ना प्रदक्षिणा घालावी लागते. तर ही प्रदक्षिणा ना तुम्हाला इथून स्टार्ट होते आणि ती इथे येते. सो तीच आपण आत्ता प्रदक्षिणा घालूया दर्शन झाल्यावर. चला. सो जी प्रदक्षिणा होती ना ती तिथून स्टार्ट झाली. तिथे ना उंदीर आहे. उंदिराच्या मूर्तीकडून ना प्रदक्षिणा स्टार्ट होते ह्या वेनी आणि आपल्याला जसं जावं लागतं असं फिरून यावं लागतं गोल आणि मग पुन्हा मंदिराकडून इथे यावं लागतं. सो चला आता ना प्रदक्षिणा करू. तुम्हाला पूर्ण दाखवता येणार नाही, जेवढं जमेल तेवढं दाखवेन.
फायनली प्रदर्शना कंप्लीट झाली आणि तब्बल एक आम्ही बोलत आल्यामुळे एक पाऊण तास गेला असेल ना, म्हणजे सिनेमॅटिक शॉट असतील, म्हणजे ब्लॉग असेल बनवत आलो, नाहीतर एक 20-25 मिनटात होतो पटकन. जास्त इतकं काही लांब नाही आहे, म्हणजे इतकं काही मोठं नाही आहे, बट एनिवे तुम्ही कंप्लीट करू शकतात. आणि समुद्रामध्ये आज ना आय थिंक भरती आली आहे, कारण लाटात ना उसळत आहेत. जायला एंट्री नाही आहे, कारण पावसातून ना समुद्र बंद असतो हा, सो जायला तर भेटणार नाही. पण जर कुठून दुसरीकडून जायला भेटलं आपण जाऊ. त्याचसोबत ना पुन्हा मंदिराकडे आलो आहे. मंदिर पाठीमागे आहे, बघून घ्या. आणि बघा काय, बघा सर्वांना माहिती आहे की मला खूप आवडतात बैल आणि गाय, कारण हा असा प्राणी आहे मला खूप जास्त आवडतो. कुत्रे आवडतात, बट गाय आणि बैल खूप जास्त आवडतात. सो हे होतं गणपतीपुळ्यातलं मंदिर आणि ह्याची आख्यायिका. आय होप आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आता एक किस्सा आहे तो सांगायचा मला तुम्हाला रूमवर गेल्यावर, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आपण आता जाऊया रूमवर. मित्रांनो नशीब बघा किती चांगलं, आम्ही ना घरी चाललेलो आणि तेवढाच आम्हाला प्रसाद भेटला. तर आजचा दिवस ना खूप खूप छान दिवस आहे. म्हणजे हा व्लॉग शूट करायला पण खूप मला भारी मजा आली. तर चला प्रसाद खाऊन घेतो आणि मग भेटतो. सो मित्रांनो असा होता गणपतीपुळे दर्शन. सो आता मी आलो रूमवर आणि तुम्ही हॉटेल पाहिलं असेल साई लंबोदर. तर त्याचा असा किस्सा होता की ना आम्ही आधी प्लॅन केलं होतं की आम्ही भक्त निवासमध्ये स्टे करू, जेणेकरून ना तोही ब्लॉग बनेल आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. पण ना इथे रोहनचा मामा आहे ना, त्याचं इथं हॉटेल आहे. हॉटेलचं नाव आहे गणेश कृपा डिलक्स आणि एक साई लंबोदर. मग तिने आधीच आम्हाला इन्व्हाइट केलं होतं, बट आम्ही त्याला म्हटलेलं की आम्ही भक्त निवासमध्ये राहतो. बट त्यांनी नंतर फोर्स केला आम्हाला की तू आमच्याकडे या, राहा आणि इथूनच तुम्ही आपला प्रवास करा. मग म्हटलं की ठीक आहे, आपण इथे स्टे करूया भक्तनिवास. मग नंतर कधी आलो तो तिथे स्टे करू, पण आता आपण भक्तनिवास तर आपण आता हॉटेलमध्ये स्टे करूया. तर आता आम्ही स्टे घेतला आहे साई लंबोदर इथे. तर तुम्हाला मी रूम टूर देतो, दाखवतो रूम कशी आहे आतून. सो अशी काही रूम आहे ही. इथे जरा पसार आहे ते सोडा, बाकी हा बघा दहिंदर बसला इथे मोबाईलवर चॅटिंग करतोय. आणि नॉन AC रूम आहे, AC रूम्स पण आहेत. सो जर तुम्ही प्लॅन करतात ना स्टेसाठी, तर साई लंबोदर आणि गणेश कृपा डिलक्स ह्याचे दोन्ही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, नक्की व्हिजिट करा. सो आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन कोकणातल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.